हॅलो फ्रेंड्स, ऑल राऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी इथे 2-3 चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. ते मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते आता मी 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलेले होते. आता त्यानंतर मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मिक्सरमध्ये हे तांदूळ आपण जास्त फाईन पेस्ट करायची नाही आहे, तर असे जाडसरच आपण दळून घेऊया. आता इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेले आहे. इथे आपले तूप गरम झाले की मंद आचेवरती आपण काजू, बदाम आणि पिस्ताचे काप तुपामध्ये आपण परतून घेऊया. त्यामुळे आपल्या खीरला खूप छान चव येते. आज आपण इथे तांदळाची खीर बनवणार आहोत. आता आपले हे ड्रायफ्रूट व्यवस्थित परतून झालेले आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता आपल्या ह्याच तुपामध्ये मी 1 कप दूध घालत आहे. दूध छान गरम झालं की आपण त्यामध्ये 3-4 चमचे मी साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता इथे दुधाला आपल्या छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण हे जाडसर वाटलेले तांदूळ घालून घेऊया. त्यानंतर आपण लगेचच हे हलवत राहूया. आता इथे मी दुधामध्ये 4-5 केशरचे धागे भिजत घातलेले होते. ते आपण ह्या खीरमध्ये घालून घेऊया. केशरचे दूध घातल्यामुळे आपल्या ह्या खीरला अप्रतिम अशी चव येते आणि रंगही छान येतो. त्यानंतर मी इथे 2-3 चमचे किसलेले खोबरे घालत आहे. त्यामुळे आपल्या खीरला चव छान येते. लगेचच इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे. सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली खीर इथे तयार झालेली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. परफेक्ट कन्सिस्टन्सी. हे मी एका बाउलमध्ये खीर काढून घेतलेली आहे. त्यावर मी आता हे काजू, बदाम आणि पिस्ताचे काप सजावटीसाठी वरून टाकत आहे. खूप छान अशी खीर तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा. माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे मी खीरसोबत बटाट्याची भाजी आणि पुरी बनवलेली आहे. खीर खूप अप्रतिम झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा.